सोन्याने अक्काव कधी गई व आप्पा काय सकाळी सकाळी आवाज येणार अक्काले? अरे तुम्ही अक्काले बोलाव समजी जाय ना. अक्काव अक्काव अक्काव. काय रे काय सकाळी सकाळी डाचा वाशी राहणार रे? देणं नाही देणं नाही. हा हातातलं काम सोड इकडे येणं होणं आले काय सांगणार सांगा पटकन. आवाज दे रे ना तुला ऐकू येत नाही काय नाही थोडा करता मला आवाज देणं होणं ना नाही तर मी कशाला आवाज देतो. मग दोन आवाज येता हा आणि हुनी हा मटराय बसवा बळेच. हा सांगा काय सांगी राहणार कवसा आवाज दे राहतात ते. इथले काय वेगळे का तुले 2 मिनिटं वेळ नाही ते. तवावर चपाती तशी तशी ठेवायची जाई बळी बिळी तशात म्हणतं काय वेळ काय नाही पटकशी लागू मी सांगा पटकशी चावशात. वय 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 मग पटकशी वय जाई बळी बिळी अजून नुकशाल कर टाकशी तू पटकशी पळा आव थांबू नको वय ना काय व आव ती पोळी बळी जाई पोळी वय ना. काय माणूस शे स्वतःच आवाज देसून स्वतः सांगत जाय 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 तेवढाच आवाज देवा नाही ना जरासं पाहिजे ना काम चालू शे का काय मला वाटणं काय वेळ नाही काय नाही म्हणतं चालू मी. सोन्या पायऱ्या वय ना का नाही तुने अक्का नाही बी इसा पोत्रा पण अशी बो. हा ना बाप्पा थांबा तुम्ही जरासा दमस काढता नेत ना लगेच कस काय होईल बरं रोबोट बिबोट शे का अक्का लगेच बटन दाबून लगेच विजय भाषे जरासा थांबवा माणसं शेतच ना. कधी तुने अक्काने टाइमवर काम काय वही बो शक्यच नाही अशी कधीच आठवत नाही माले. आजकाल नाही शिका दररोज ना तशीच कोणतंच काम होत नाही अक्कानं. काय काळजीच नाही बो तुने अक्काले. काय कुठे राहणार कहो पशी म्हणा हा कहो सायकी राहणं मी बापले काय कुठे राहणार. मग दररोज असे ना कोणतीच गोष्ट अशी मला आठवतच नाही देण पहिन लग्नाचं तो पशी मला आठवतच नाही की कोणती गोष्ट कवट टाइमवर वहिनी काय काहीच नाही तुम्ही टाइम टेबलच नाही शी हा जराशी काळजी पाहिजे काहीच नाही काहीच घेणं देणं नाही आपले. कसा नाही काळजी नाही आजपर्यंत काळजी होती ना ते एवढं होतच ना हा आणि म्हणे काळजी नाही सर्व गोष्टी टाइमवरच होतीस ना कोणा लांबाला का वेळ राहणार बळेच काय बी चावी राहणार कोरापती पाहतच बळेच घेणं नको देणं नको. काय सांगितलं सांगा पटकेशील घरातलं काम आवरण असेल एकतर. नाही तू जाय तुला काम अर्जंट शे वय जाय वय थांबू नको वय. हा मग सांगा पटकेशील टाइमपास काय लाईट दिला काही ना हा सांगेन मग कधी जावा ना एकच काम असत का 17 काम असत ना म्हणा मागे. मग थोडा बी दम दि राहणं का काय चावी राहणं काय नाही हा बदल आपलं तापटवा. मी काय म्हणस ती आपली बैडातली जमीन छे तिथे आपू 2 तुकडा कणी कोथमीर राहिली होती ती आता तरी ना काढावरी लागेल ची 2-3 व्यापारी म्हणतात घरकडे मग त्या म्हणे कोथमीर देणी शेका म्हणे म्हणतो मग पाहूत काय करा ना काय नाही. आता तो पांडू भेटणार होता मला तो म्हणे भाऊ कोथमीरला इथला भाव चालू ना म्हणे पैसा करणार म्हणे लोक मला काय म्हणणं होतं ती टाका बा असे तोडाजी लागतील 50-50 हजार रुपया. 2 तुकडाच ना काय 40-50 हजार रुपयाच घेशात का तेवढं आज काय रेट चालू शे तुम्ही माहित शे का. लाख रुपये तुकडं चालू शे लाख रुपये तुकडं 2 तुकडा शक्य 2-2.5 लाख रुपये आला पाहिजे आरामशीर 40-50 हजार रुपये कथा जातच त्या तेवढा आता आपलं काहीच जगणार नाही. हाय माणूस ना फक्त उठी सुटी काही बी गियस कोणा बी ऐकियस नीट तपास करू नको काय नको हा असं 4 लोकच मा चावळा बसवा उठवा त्या पांडूने सांगा त्या पांडूला काय काम असतच हा तो त्यांना काहीतरी कमिशन बिमिशन होय त्यांना मा म्हणून तो इथलं ओढा चालू शे त्यांना. आता मला सपना पण ना कितला भाव शे काय शे असे तो पांडू सांगे राहता तसेच ऐक मी बाकी काय विषय नाही. सोडा पाहिजे कितला भाव चालू शे पाहिजे मोबाईल वर म्हणायचं ना भाव पका तोंडी पाठवी जायचे मला विचारी घेतो आता ते चंद्याला फोन ना तो आपल्या आता डेट काढी दी. हॅलो काय रे गोट्या अरे चंद्या कुठे काय नाही रे मार्केटला शे ना काय म्हणत बोल ना. अरे मी काय म्हणते आपल्या कोथमीर काय रेट चालू शे मार्केटले का बर रे कोणी कोथमीर शे काय नाही रे आपले घर निशे मग आपला दोस्त शे विचार पाहत म्हणता काय रेट चालू शे काय नाही. किती कोथमीर शे मग तुम्ही आता आपले बैडातले नाही का
त्या सचानी करायला गेलो ते बा आपण जमीन ती घी टाके ना मग आता तरी 2 तुकडा कने भोग कोथमीर लागेलची आपल्याला कोणता तर पांडूने सांगे म्हणे 40-50 हजार रुपये मग 2 तुकडा घी टाक म्हणे आप्पा म्हणे दी टाकूत म्हणे आरबम म्हणतो आप्पा आता दोस्त से म्हणतो विचारे पोत म्हणतो काल देणं व्हॉट्सअपला बाय मी म्हणतो असा रेट चालू शे तसं तुला फोनला काय रेट बीट काय चालू शे 1 तुकडा कितला 2 तुकडा शेत का मग तू ना काय नाही रे तो आम्हाला तिकडला एक नाही त्या व्यापारी शे तो कधी बहुत इकडे झाला होता खानदेश ना कुठेतरी तर तडे एक प्रभाकर नावाना माणूस होता ना त्यानं 2 तुकडा का 4 तुकडा होता वाटतं मग त्याने काय 90,000 रुपये एक आपलं 90,000 रुपये तुकडा लावा वाटतं काहीतरी असे का नंबर भेटे का मग त्या व्यापारी ना आपले मग तू म्हणती तर टाके देस ना तुले बरं कशाचे बहुत 2 लोक ती 40 व्यवहार कर बर का ती शेवट व्यापारी लाईन से भो ती कधी काय महाराज सांगता येणार नाही आपले कसे भो पिकाडता येत शिकता येत नाही त्या म्हैसना 2 लोकांना चांगला सल्ला घे चांगला बैठक बसाड मगच तो व्यवहार कर हो तो सांगे 90,000 रुपये तुम्ही हा नका म्हणून थोडाफार इकडे तिकडे वय जाई कशाचे भाव मार्केट एकदम वर येईल बरं आता कोथमीरला भाव म्हणजे एकदम सोपं काम नाही सोपं बेकार अवघड काम जायचं आता त्यामुळे ना 2 लोक विचारे शिसनच करतो व्यवहार चालेल ना तू लागीस का मग मला काही जमणार नाही बरं का मी जर व्यवहार बसून ना तुला वेगळी जायची तूच करी घे तुला आज काय व्यवहार व्यापाऱ्याने नंबर देत वाटलेस तुले मी घे नंबर घे 92 93 61 62 आणि 63 हा रेकॉर्ड करी की आम्ही हा चालेल ठेवू का मग हा चालेल काय रे नंबर किती फोन लावना मग हा ना लावस ना पाव आप्पा इकडा रेट चालू शे 40-50 हजार रुपये दिले ना म्हणे मग देवायला जातात आता काय भावात पडतं आपले हा लावू काव तुम्ही गणछा नावे जायचे तस लाव फोन लावू काव दी टाकूत काय वेळी व्यवहार करी टाकूत आपण हा ना शाळा जायच्यात ना आम्ही तुम्ही आता कवडीने अक्कल नको दुसरा करतस तसे नाही पाडवा तर भाऊसन तुम्हाला पण भाजीपाला होई तर तुम्ही बी कोथमीर लाल होई तर भाऊसन मस्त चांगला व्यवहार करा हो चांगला लास्ट मध्ये जाऊ नका त्यामुळे भाऊसन जर अशाच व्हिडिओ तुम्ही पाहिजे होते तर आपला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपला शेतकरी बांधवांना शेअर करा तर भाऊ व्यवहार करताना 2 क्षणला माणसं बसाडत जा आणि भाऊ सोन मनासारखा येडापणा करू नका कोणी सांगेल होई तर काय त्यांना ऐकू नका कारण की पहिले मार्केटमा रेट चेक करत जा भाऊ सोन तेवढंच आपला पुढला पाऊल उचलू जा तर भाऊ सोन अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला परत एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा भाऊ सोन भेटू ते पुढला नवीन व्हिडिओ पुढला व्हिडिओ बी एकदम धमाकेदार राहील तो पण पाहायला विसरू नका तर भाऊ सोन कुठे जाऊ नका कुठे येऊ नका आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका तर भाऊ सोन तुपान आयरणी चॅनलला व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला मनपाशी आभार तर भाऊ सोन भेटू पुढला नवीन व्हिडिओ तर भाऊसन या व्हिडिओ मध्ये जेवढं पण काढेल वेळ तेवढं पूर्णपणे काल्पनिक होतं त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही मनावर घेवा नाही अशाच व्हिडिओ साठी आपला व्हिडिओ शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जय खानदेश